विष्णूला ब्रह्मदेव मी सृष्टीचा निर्माता आहे, मी याचं मूळ पाहलं. केतकीच्या वृक्षाला विचार, केतकीचं वृक्ष म्हणायला लागला हो मी सोबतच होती. गाईला विचारण्यात आलं, मी सोबतच होती. तेवढ्यात अग्निस्तंभातून आवाज यायला लागला, शिवाणीचा आवाज होता. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर विष्णूला नमस्कार केला. इकडे ब्रह्मदेवावर पुष्ट झाले आणि त्याचं खोटं बोलणारं 5वं शिरच्छेद केलं. 95 5 मानव होत्या. आता चतुर्मुखी झालाय ब्रह्मदेव. त्यानंतर केतकी वृक्षाला फुलाला श्राप दिला की तुम्हाला पूजनीय ठरणार नाही. उपशाप मागितला, इतर देवतांना चालतील पण मला माझा मध्ये मी स्वीकार करू शकत नाही. आणि नंतर गाईला श्राप शिवानं दिला, शिवानीनं दिला. शिवानी म्हणायला लागला, महादेव म्हणतात ही गौ खोटी बोलली आहे म्हणून तुझं पूजन तोंडाच्या समोरून होणार नाही. तू ज्या तोंडाने खोटं बोलली त्या तोंडानं कलियुगामध्ये तू नरक खाशील, विष्ठा खाशील आणि तुझं पूजन मागच्या बाजूने होईल. हा श्राप आहे, उपशाप मागितला होता देवीनं म्हणून मागच्या बाजून तुझं पूजन केला जाईल. देवा अजून वर द्या, आम्ही सर्व देव देवता तुझ्यामध्ये ठाई बसू. म्हणून मा गौमातेला 33 कोटी देवांगनांची देवी असं म्हणतात. इथे महाराज म्हणतात संकेतत्वा हास्य करुण फलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता मनसाचे लोह जाण संकटा सुवर्ण करीचे. महाराज म्हणायला लागले लोखंडाच्या समवेत किंवा परिस गेलं, परिस हा धातू आहे, लोहाच्या संगतीत तो गेला तर काय होते, लोहाचं सोनं करते. चंदनाच्या खोडाला साप वेडी मारतात, आलिंगन देतात. त्यांना असा भास होतो की आम्हीही चंदन झालो आहोत. असं म्हणतात की शिवाच्या भक्ताच्या सानिध्यामध्ये जो कोणी जाईल तोही शिवभक्त होईल. दुसरी कथा शिवलीला अमृतामधली एक आपल्या समोर व्याधाची प्रस्तुत होते आहे. मायबाप व्याध हा शिकारी आहे, खोटं बोलणार आहे. कधी 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 त्यानं शिव महापुराणाचं किंवा शिव पुराणाचं शिवाचं नाव घेतलं मुखातून नाहीये. हरिनाम कधी घेत नाही. शास्त्रात असं म्हणते हरी बोला नाही तरी बोला. नाथ बाबा म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाड तुटतील. या शिवरात्रीला भगवंतानं स्वतः विष्णू भगवंतानं हरी हरी हा शब्द उच्चारला. म्हणून ग्रंथाच्या शेवटाला आपण हरिये नमा असं म्हणतो. काय म्हणतो मोठ्यानं बोला हरे. तसा ग्रंथ पूर्ण होत ते विष्णूचे शब्द आहे मुखातून निघालेले. हरे नमा म्हणजे हर म्हणजे दुःख नष्ट करणारा म्हणजे हर, तोच हा महादेव आहे. मृडाणी याचं नाव आहे. जगाची उत्पत्ती जो करतो त्याला मृडाणी असं म्हणतात. स्थिती लय याचा आवाकार करणारा हा महादेव आहे. देवादी देव असलाणार तो महादेव आहे. त्याची ही लीला आहे. ज्या रात्रीला हा अग्निस्तंभ प्रगट झाला त्या रात्रीला शिवरात्री असं प्रगट झालं होतं. म्हणून कशा स्वरूपात आला होता, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्र
सदा वसंतम हृदयाल विंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. त्याचं स्वरूप हे कर्पुरासारखं शुद्ध होतं म्हणून अग्निस्तंभ प्रकट झाला. त्या दिवसपासून आपण शिवरात्री साजरी करत असतो. शिवरात्री आई चोको की दातरी आई, शिवरात्री आई आपण आनंदामध्ये म्हणत असतो. माय बाप सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीचं महात्म्य या कथेमध्ये येते आहे. शिवरात्रीचं महात्म्य अगाध आहे. या दिवशी अजानत शिवस्मरण आपल्याकडनं झालं, न जाणता सहजरित्या बिल्ल पर्वत पत्र आपल्या हातनं समर्पित भगवंताला झालं तरी ते पतित पावन झाल्याशिवाय राहत. विशिष्टतः त्या योगी पुरुषाला महापुण्य लाभत त्या शिवरात्रीच्या दिवसाला. त्याच्या मनात सहजरित्या नसलं तरी सहज पुण्य लाभत. तो मोक्षाच्या गतीपर्यंत जातो.